प्रचंड जन आक्रोशानंतर 12 तासाच्या प्रयत्नानंतर आरोपीला पकडण्यात यश आले आहे. अपहरण झालेल्या लहान मुलीची सुटका करण्यात आली आहे. या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे त्यासाठी सरकारने योग्य ती आई, अपहरण म्हणजे काय? काय होत आहे सगळीकडे? तुला काय करायचंय? गप्प घरात अभ्यास कर ना आणि उद्यापासून शाळेत बाबासोबतच जायचं. मी घ्यायला येईपर्यंत गेटच्या बाहेर यायचं नाही. टीचर जवळच बसून राहायचं. आई, पण असं का? सांगितलं ना, काय ऐकायचं नाही माझं. नाहीतर शाळेत जायला रिक्षा लावून टाकेन बघ. आणि रिक्षात मी पण येत जाईन. बाहेर अजिबात खेळायला जायचं नाही. टेन्शनच नको, समजलं? गप्पा घरात बसायचं, टेन्शनच नको, समजलं? अगं का रागवतीयस तिला? लहान आहे ती अजून. अहो आई, बघितलं ना बाहेर काय चालू आहे. काय झालं तर? काही नाही होणार तिला. करा काय करायचं ते. आजी, आई अशी का वागते? दादाला कुठलंच बंधन नाही, मग मी का सुरक्षित नाही? अरे बाळा, तसं नाही. मी तुला एक गोष्ट सांगू? हो. रम्मा नावाचा असुर आणि जल विहार करणारी महिषा म्हणजेच म्हैस याच्या संगमातून महिषासूर नावाचा अत्यंत क्रूर राक्षस जन्माला आला. त्याने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि एक वरदान प्राप्त केले. आता त्याला कोणीही मारू शकत नव्हते. त्या तामसी राक्षसाने स्वर्ग, पृथ्वी, पाताळात हाहाकार माजवला होता. या अखंड ब्रह्मांडात मला कोणीही पराजित करू शकत नाही. मी इंद्राचा पराजय करून त्याच्या सिंहासनावर सत्ता मिळवली आहे. संपूर्ण जग त्याच्या अत्याचाराला कंटाळलेलं होतं. मग ब्रह्मा, विष्णू, महेश त्यांच्या तेजातून, ऊर्जेतून असलेली एक देवी प्रकट झाली. तिचं नाव काय होतं माहिती आहे? काय? आई दुर्गा. त्या निर्दय महिषासुराचा निपात माझ्याच हातून होणार. ब्रह्मदेवाच्या वरदानाचा अज्जाने गैरवापर केला. त्याच्या पापाचा घडा भरला आहे. परंतु देवी, लक्षात असू द्या, तो महिषासूर मायावी राक्षस आहे. त्याचं धड महिषेचं आणि शरीर राक्षसाचं तो अत्यंत क्रूर आणि बलाढ्य आहे. देवराज, निश्चिंत व्हा. महिषासूर आणि त्यांची सेना नष्ट केल्याशिवाय ही दुर्गा शांत होणार नाही. एका बाजूला अख्खी राक्षस सेना आणि एका बाजूला आई दुर्गा. मग काय झालं? मग काय, मोठ्या युद्धाची तयारी सुरू झाली. असं ऐकलंय, माझा संहार करण्यासाठी देवलोकांनी कुण्या एका नारीची निर्मिती केली आहे. अरे, अख्ख्या सृष्टीत माझ्या समोर कोणी उभा राहू शकत नाही, तिथेही ही नारी काय करणार? तुझा अहंकारच तुझ्या विनाशाचा कारण ठरणार. हो युद्धाला तयार. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अत्याचार वाढेल तेव्हा तेव्हा ही दुर्गा प्रकट होईल. आई, एवढं सगळं घडतंय तर दुर्गा कुठं आहे? जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अत्याचार वाढेल तेव्हा तेव्हा ही दुर्गा प्रकट होईल. आई, एवढं सगळं घडतंय तर दुर्गा कुठं आहे? आपल्या प्रत्येकीच्यातच दुर्गा आहे. आता कुठल्याही परिस्थितीत रडायचं नाही, तर लढायचं. आपला म्हणून राहायचं नाही.
गरज पडली तर दुर्जनाचा नाश करायला हातीशस्त्र घ्यायचे. दुसऱ्याची दृष्टी बदलायची असेल तर आधी आपला दृष्टिकोन बदलायला हवा. कारण त्यांनाही कळायला हवं, तू फक्त स्त्री नाहीस, नारायणी आहेस, सरस्वती आहेस आणि दुर्गासुद्धा आहेस.